2 दिवसापूर्वी हिंजवडी भागामध्ये भारतीय मिश्रा असं ब्युटिशियन म्हणून काम करणाऱ्या तरुणीचा जो आहे तो अशाच RCM ट्रकच्या खाली जो आहे तो अपघात झाला। त्यानंतर आता हिंजवडी पोलीस जे आहेत आता अलर्ट झालेले पाहायला मिळतात। हिंजवडीमधील जे एंट्री पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आता हे सकाळी 9 ते 12 पर्यंत जे आहे ते असे डंपर्स असतील RCM ट्रक असतील हे आता बाहेरच थांबवण्याचं काम जे आहे आता हिंजवडी पोलिसांकडून सुरू झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंजवडीचे वाहतूक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे सर काय सांगाल? पियुष भारतीय मिश्रा या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आता हिंजवडी पोलीस अलर्ट झालेले पाहायला मिळत आहेत। अगदी बरोबर आहे। माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक मोहीम राबवण्यात आलेली आहे। जवळजवळ कालपासून 21 वाहनांवर BNS प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तसेच जवळजवळ 203 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये 2,77,000 रुपये असं चालन करण्यात आलेलं आहे। सर असं असलं तरी आपण पाहिलं तर तुम्ही आज 2 दिवसापासून हे तुमच्या हद्दीच्या बाहेर ठेवलेलं पाहिलं म्हणजे RCM ट्रक असतील किंवा डंपर, मात्र हे मग अपघात 2 महिन्यापासून ही बंदी लागू आहे, मग हे अपघात होतात कसे? वास्तविक जेव्हा 2/8/2025 पासून जवळजवळ आजपर्यंत त्याच्यापर्यंत आपण 1564 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली। त्याच्यामध्ये 20,64,000 रुपये एवढं चालन करण्यात आलेलं आहे आणि 112 वाहनांवर BNS 285 पर्यंत अशा कडक कारवाई करण्यात आलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर लाखो रुपयाचा दंड ठोठावून देखील अशा प्रकारचे RCM ट्रक असतील त्याचप्रमाणे डंपर असतील हे सर्रासपणे जे आहेत आता हिंजवडी भागात फिरताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता याच डंपर असतील किंवा RCM ट्रकवर असतात पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कडक कारवाई जी आहे आता सुरू झालेली आपल्याला निकोच पाहायला मिळत आहे। या कारवाईमध्ये आपण पाहिलं तर लाखोंचा दंड असेल किंवा अनेक गुन्हे जे आहेत आता हिंजवडी पोलिसांकडून दाखल करण्याचं काम सुरू झालेलं आपल्याला निकोच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित जवळकर, समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।